श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल का? कुटुंबातील मतभेद मिटून आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील का? विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशाचा ठरेल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? चला जाणून घेऊया, हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी काय विशेष घेऊन येत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण झाला होता, त्यातून आता योग्य मार्ग सापडू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाला महत्त्व मिळेल, तर वैयक्तिक आयुष्यात संयम आणि समजूतदारपणा तुमची मोठी ताकद ठरेल. काही अनपेक्षित घटना घडल्या तरी घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळल्यास त्यातूनही लाभ मिळू शकतो. हा आठवडा नवीन सुरुवात करण्यासाठी आणि जुन्या चुका सुधारण्यासाठी अनुकूल ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सावधगिरीचा असला तरी फार चिंतेचे कारण दिसत नाही. कामाचा ताण वाढल्यामुळे शारीरिक थकवा आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. नियमित चालणे, योगाभ्यास किंवा हलका व्यायाम केल्यास शरीरात उत्साह टिकून राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी संभवतात, त्यामुळे आहारात संतुलन ठेवणे आवश्यक आहे. पाणी भरपूर प्या आणि झोपेची वेळ निश्चित ठेवा. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी घ्यावी. योग्य दिनचर्या स्वीकारल्यास आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवण्याचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित प्रगती दिसून येईल. कठीण विषयांचा अभ्यास करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन तंत्रज्ञान किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. अभ्यासाबरोबर वेळेचे योग्य नियोजन केल्यास आत्मविश्वास वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहिल्यास चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. घरातील एखाद्या शुभ कार्याची किंवा महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. काही दिवसांपासून दूर असलेली व्यक्ती पुन्हा भेटू शकते, त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. ज्येष्ठांची सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद लाभतील. घरगुती जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्याने तुमचा मानसन्मान वाढेल. या आठवड्यात नात्यांमध्ये संवादाला विशेष महत्त्व राहील. प्रत्येक वेळी स्वतःचेच मत योग्य आहे असे समजण्यापेक्षा समोरच्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तींसोबत झालेल्या छोट्या गैरसमजांना वेळेत दूर केले तर मोठे वाद टाळता येतील. काही जुनी नाराजी संपवण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीशी पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांच्या अनुभवातून महत्त्वाचा जीवनधडा मिळू शकतो. प्रेम, विश्वास आणि आदर या 3 गोष्टी जपल्या तर नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा जपणे आवश्यक राहील. जोडीदाराला वेळ दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. काही गैरसमज संवादातून सहज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत मिळू शकतात. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नात्यात अपेक्षेपेक्षा समजूतदारपणा दाखवल्यास भविष्य अधिक सुखकर बनेल. करिअर व व्यवसाय कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार मिळू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. स्वतःच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्यास त्याला मान्यता मिळू शकते. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रगतीचा वेग वाढेल. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, कारण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. गुंतवणुकीसाठी घाई न करता योग्य माहिती घेऊन निर्णय घ्या. व्यवसायातून उत्पन्न वाढू शकते. बचतीच्या नवीन योजना तयार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक शिस्त पाळल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे काही चांगले योग निर्माण होऊ शकतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास केवळ ठिकाण बदलण्यासाठी नसून नवीन अनुभव, नवीन विचार आणि नवीन लोकांशी ओळख करून देणारा ठरेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळ, निसर्गरम्य परिसर किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जाण्याचा योग येऊ शकतो. प्रवासादरम्यान वेळेचे नियोजन आणि आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
योग्य नियोजनामुळे हा प्रवास लाभदायक आणि संस्मरणीय ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मनाला शांतता देणाऱ्या गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. नियमित प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानधारणा केल्याने मानसिक स्थैर्य मिळेल. एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी दर्शनाचा योग येऊ शकतो. समाजोपयोगी कार्यात सहभागी झाल्याने आत्मिक समाधान मिळेल. गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिल्यास मन प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सहज सापडतील. उपाय. शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि कोणालाही कटू शब्द बोलणे टाळा. रोज सकाळी काही क्षण शांत बसून सकारात्मक संकल्प करा. एकूणच हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिर प्रगती, कौटुंबिक आनंद आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. नात्यांमध्ये संयम आणि समजूतदारपणा दाखवल्यास संबंध अधिक मजबूत होतील. करिअरमध्ये मेहनतीला योग्य दिशा मिळेल, तर आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य महत्त्वाचे ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि उपयुक्त संपर्क मिळू शकतात. आध्यात्मिक साधनेमुळे मनाला शांतता लाभेल. या आठवड्यात घेतलेले विचारपूर्वक निर्णय पुढील काळातील यशाचा मजबूत पाया ठरतील. या आठवड्यात तुमच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळू शकते. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत, प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी झालेल्या ओळखी भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखतीचे बोलावणे येण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ आहे. तुमच्या अनुभवामुळे इतरांचा विश्वास वाढेल. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकतो. धन्यवाद.